फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ। गोकुळ सोबत गोकुळ। लोकसभा निवडणुकीसाठीच्या 6व्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं। 3 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी मतदान। अखेर लोकसभा निवडणुकीतील आतापर्यंत पूर्ण झालेल्या 5 टप्प्यातील मतदानाची आकडेवारी भारत निवडणूक आयोगाकडून आज जाहीर। 56 इंच छाती कुठे आहे? चीन भारताच्या भूमीत अतिक्रमण करत असताना पंतप्रधान गप्प का? काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल। रेमल चक्रीवादळ रविवारी सायंकाळपर्यंत बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार, हवामान विभागाची माहिती। धनुर्विद्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या परनीत कौर, ज्योती सुरेखा विनम आणि आदिती स्वामी यांच्या संघाने जिंकलं सलग 3रं सुवर्णपदक। मिश्र संघानं पटकावलं 2रं रौप्य पदक। पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अग्रवालवर अपहरणीत धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल होणार। चालकाला 2 दिवस डांबून ठेवल्याबद्दल अल्पवयीन मुलाचा आजोबा सुरेंद्र अग्रवालला 2 दिवस पोलीस कोठडी। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची खोचक टीका। टीकेला माजी मंत्री अनिल परबांकडून प्रत्युत्तर। पुणे अपघात प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकरांच्या संकल्पनेतून काँग्रेसनं आयोजित केली निबंध स्पर्धा। डोंबिवली स्फोटानंतरची शोध मोहीम अजूनही सुरूच, आजही सापडले मानवी अवशेष। शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई पदवीधर मधून अनिल परब तर शिक्षक मतदारसंघातून ज मो अभ्यंकर यांची उमेदवारी जाहीर।